कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना व माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून एका 5 ते 6 वर्ष चिमुकल्याचा गाठोड्यात बांधलेला मृतदेह कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील गोदावरी नदी पात्रात आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। सदर चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे की हा नरबळीचा प्रकार आहे याबाबत तालुक्यात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की शुक्रवार दिनांक 20 डिसेंबरच्या सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात बांधून टाकल्याची माहिती चासनळी ग्रामस्थांना समजताच त्यांनी कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली। तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तात्काळ तालुका पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत सदर गाठोड्याला बाहेर काढलं असता त्यामध्ये अंदाजे 5 ते 6 वर्ष असलेल्या एका चिमुकल्या मृतदेह आढळून आलेला आहे। सदर चिमुकल्याची ओळख पटवण्याचं काम सुरू असून तालुका पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय। दरम्यान शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी घटनास्थळाला भेट देत तालुका पोलिसांना तपासाची चक्रे जलद फिरविण्याच्या सूचना दिल्या आहेत। सदर चिमुकल्याची हत्या झाली ही अन्य काही हत्या केली तर ती कोणी आणि कशासाठी केली असावी हा नरबळी प्रकार आहे का याबाबत चर्चा तर्कवितर्कांना तालुक्यात उधाण आलं असून याबाबत शवविच्छेदन अहवाल व पोलीस तपासांती सर्व प्रकार समोर येणार आहे। निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव।